सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। अयोध्येमध्ये जो उत्सव साजरा होतोय त्याची तयारी सर्वच जण करताना दिसत होते आणि आज हा उत्सव आहे। तर या उत्सवाकरता प्रत्येक जण आपलं योगदान कसं देता येईल हे पाहत आहेत। तर पुणेकर कसे काय पाठीमागे राहतील, पुणेकरांनी देखील म्हणजेच पल्लवीताई केदारी या नेहमी सामाजिक कार्यक्रम तर राबवतच असतात, पण आज प्रभू श्रीरामांकरता त्यांना योगदान द्यायचं होतं। त्या योगदानाकरता त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवलाय। नक्की काय उपक्रम आहे याविषयीची अधिक माहिती घेऊया। अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात वानवडी येथील पल्लवी विशाल केदारी यांनी कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमामध्ये सीतामाईंसाठी 7 पैठण्या अयोध्या येथे पाठवण्यात येणार असल्यानं पैठणी साड्यांचं सवासणींच्या हस्ते ओटीभरण केलं आणि हळदी कुंकू वाण वाटप केले। महाप्रसाद तसेच या कार्यक्रमाचं आयोजन उपाध्यक्ष पुणे शहर भाजपा ओबीसी मोर्चा पल्लवी विशाल केदारी यांच्या वतीने करण्यात आलं होतं। प्रथम प्रभू श्रीराम यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने 40 फुटी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेस दुधाने अभिषेक करण्यात आला। महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। अयोध्या येथे सीतामाईंसाठी ज्या 7 पैठण्या पाठवण्यात येणार आहे त्या सर्व पैठण्यांची वानवडीमधील सर्व महिलांनी ओटी भरली। प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांच्यासाठी सोळे देखील अयोध्या येथे पाठवण्यात येणार आहे। त्यांचीही पूजा करून नंतर हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला। यावेळी सर्व महिलांना वाण देऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। जवळपास 3500 महिलांनी या सोहळ्यात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी या कार्यक्रमात पल्लवी विशाल केदारी उपाध्यक्ष पुणे शहर भाजपा ओबीसी मोर्चा, विशाल बाळासाहेब केदारी अध्यक्ष केदारी फाउंडेशन, विनोद दुशिंग अखिल भारतीय माथाडी संघटना पुणे शहर, अभिजित उत्तरे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय भगवाधारी संघ, रोहित आंधळे राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय भगवाधारी संघ, किशोर पासलकर माजी एसपी, शिवराम जांभूळकर अध्यक्ष समता परिषद पुणे शहर, सारंग कथळकर प्रदेश अध्यक्ष गुरव समाज, कालिंदताई पुंडे माजी नगरसेविका, कोमलताई शेणकर, स्मिताताई गायकवाड सरचिटणीस ओबीसी मोर्चा भाजपा सर्व सहभागी झाले होते। तसेच सुरेखा केदारी, शीतल केदारी, आरती बोराटे, तेजू शिंदे, संगीता कसबेकर, सुरेखा महेंद्रकर, गौरी बारसे, रोहिणी केदारी उपस्थित होते। पल्लवीताई केदारी ह्या आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाविषयी जाणून घेणार आहे। ताई, नक्की आज वेगवेगळे उपक्रम होत आहेत, आज नक्की तुम्ही कोणता उपक्रम राबवलाय? सर्वप्रथम सगळ्यांना प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठाच्या ज्या अयोध्यामध्ये जो कार्यक्रम झाला आणि धन्यवाद सगळ्यांना की तुम्ही सगळे जे आज मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो ठेवला आणि सीतामाईचे जे 7 पैठण्या ठेवल्या त्यांच्या सगळ्या लेडीज जे आले त्यांच्याकडनं आम्ही सवासणींकडून त्यांचे ओटी भरण्यात आली। परत त्यांच्याकडून आम्ही प्रभू श्रीरामाचा दूधांचा अभिषेक केला आणि सगळ्या लेडीज ज्या आल्या मला जे प्रतिसाद दिला सगळ्यांनी त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद। महत्वाचं म्हणजे सालाबाद प्रमाणे आम्ही दरवर्षी रामनवमीचे उत्सव घेत असतो, रामनवमीच्या मिरवणुका आम्ही घेत असतो। यावर्षी प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा क्षण असा आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर होते आणि त्याच्यात प्राण प्रतिष्ठापना प्रभू रामचंद्राची होत आहे। त्या निमित्ताने आमच्या प्रत्येक व्यक्तीला अयोध्येत जाणं शक्य होत नाही आणि प्रत्येकाला अपेक्षा असते की आमच्या हस्त्यावर रामाचं अभिषेक व्हावा, रामाची ह्याच्यामध्ये ओटी भरणं व्हावी, पूजा व्हावी, पण ते शक्य होत नाही। म्हणून आम्ही हा उपक्रम असा ठेवला की आमच्या वानवडी प्रभागातल्या जेवढ्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना आम्ही निमंत्रित केलं। प्रभू श्रीरामाचं आम्ही दुग्ध अभिषेक घेतला। ते आपलं 30 फुटी प्रतिमाचं तुम्ही बघितलेलं असेल की ते आम्ही 30 फुटी प्रतिमा होती त्याच्यावरती दुग्ध अभिषेक केला। त्यानंतर आम्ही प्रभू श्रीरामाची नेहमीप्रमाणे मिरवणूक काढली। मिरवणूक झाल्यानंतर माता सीतासाठी आणि प्रभू रामचंद्र आणि प्रभू लक्ष्मण भैयासाठी आपण इकडून उपरणे, धोतर आणि माता सीतेसाठी आपण 7 पैठण्या असं त्यांचं ओटी भरण केलं। आता ह्या सगळ्या घेतलेल्या पैठण्या आणि ह्या ज्या आहेत आम्ही अयोध्येला पाठवणार आहोत। अयोध्येला जाऊन माता सीतेचा चरणी ते आपण अर्पण करणार आहोत। हा असा एकंदर उपक्रम आहे। हा जो इथे कार्यक्रम झालेला आहे अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाचे संयोजक विशाल केदारी, पल्लवी केदारी, अभिजित उत्तरे, रोहित आंधळे। आम्हाला अयोध्येला जाता आलं नाही, पण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमची प्रभू श्रीरामाची जे
दर्शन आणि कार्यात उपस्थित राहण्याची इच्छा होती ती थोडीफार पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना त्या चांगल्या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. मी ज्योती मारुती तेरदाळ, आम्ही आझाद नगर वानवडीमध्ये राहतो. तर दरवर्षी पल्लवीताई खूप छान प्रोग्राम आयोजित करतात महिलांसाठी, काहीतरी त्यांच्यातर्फे वाण स्वरूपात देणार आहेत. तर खूप छान प्रोग्राम करतात. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. पल्लवीताईंनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो खूप छान आहे. अयोध्येला नाही जाता आलं, पण इथं येऊन रामाचं दर्शन, रामाचं अभिषेक ते खूप छान वाटलं. आणि आम्हाला त्यांचं अयोध्येला नाही गेलं, इथं तरी दर्शन झाले, खूप छान वाटलं. पल्लवीताईंना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझं नाव संगीता कसबेकर आहे. पल्लवी माझी खूप छान मैत्रीण आहे. पल्लवी दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करते. यावर्षी तर तिने खूप छान केलंय. सीतामाईसाठी साड्या घेतल्या, त्याचं खूप छान. त्याची आम्ही ओटी वगैरे भरली. आता त्या अयोध्येत जाणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाटतंय. पल्लवीच्या पुढच्या वाटचालीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा. सारखाच आनंद झालेला आहे. तर त्यात आपण काय करायचं, तर मग आम्ही दुधाभिषेकची आयडिया केली. प्रत्येकाला अभिषेक तिकडे जाता येत नाही, म्हणून इथे जेवढं करता येईल तेवढं सर्वांच्या साक्षीने होईल असा अभिषेक केला. परत एक रॅली काढली मोठी. रॅलीच्या माध्यमातून पालखी काढली. रामाची पालखी काढल्यामुळे काय आलं, थोडं महिलांना अजून आनंद वाटला. महिलांना सर्वांना आनंद वाटला. त्या आनंदात सर्व भारावून जाऊन सर्व एकत्र येऊन कार्यक्रम खूप छान केला. माझं नाव स्नेहल घोटपडे, मी आझाद नगर मध्ये राहते. पल्लवीताईंनी जो काही कार्यक्रम रामाच्या स्थापने दिवशी जो काही केलाय तो अयोध्येला न जाता आम्हाला इथं अभिषेक करता आलं रामाचं, आणि सर्व बघता आलं. आणि पालखी सोहळा सुद्धा बघता आलं. सीतामाईची ओटी पण भरता आली इथं आम्हाला. त्याच्याबद्दल खूप खूप आभार ताईंचं, आणि असेच त्यांनी कार्यक्रम घेत राहावेत. माझं नाव रेश्मा जयवीर, आणि इथे पल्लवीताईंनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार मानते. आजचा आम्हाला अयोध्येला जायला भेटलंच नसतं, पण आज इथं पल्लवीताईंनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्या अभिषेक आम्हाला सोहळा बघायला भेटला आज. आणि हळदी कुंकवाचा बी त्यांनी कार्यक्रम आज ठेवलेला आहे. सीतामाईची ओटी पण त्यांनी आज ठेवलाय कार्यक्रम. पल्लवीताईंना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही असंच पुढे पुढे जावे हीच आमची शुभेच्छा. उज्ज्वला सुरेश परदेशी, आमच्याकडनं पल्लवीताई केदारी ताईंना फार फार शुभेच्छा. त्यांनी हा सोहळा साजरा चांगला केला. मी सो योगिता मंजुनाथ तेरदाळ, पल्लवीताईंना पुढच्या त्यांच्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आज हा कार्यक्रम केदारी मॅडमनी केलेला आहे. पल्लवी केदारी यांनी त्या निमित्तानं आम्हाला बोलवलं. आम्हाला आज आमचा आनंद व्यक्त करायला मिळत आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो. आज जो श्रीरामांचा जो मोठा सोहळा आज करण्यात आला, त्याच्यात माझी सून म्हणजे पल्लवी केदारी यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांनी या कार्यक्रमाला भरभरून सपोर्ट केलेला आहे. त्यांनी सवाष्णींच्या हातून सीतामाताची ओटी भरली वगैरे, दुधाचा अभिषेक वगैरे केला. आणि त्यांच्या ह्या करण्यामाग आमच्या सगळ्यांचा खूप खूप त्याच्यामध्ये सहभाग आणि आनंद आहे. आजच्या या वानवडी परिसरातील विशाल केदारी, पल्लवी केदारी आणि त्यांचे सहकारी यांनी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, राम लल्लाचा जो दूध अभिषेक, हा कार्यक्रम फार छान त्यांनी त्याचं नियोजन केलं. इथल्या रामभक्त महिला भगिनींना बोलवलं, तसेच त्यांचे सहकारी व त्यांचे मित्र परिवारांना बोलवून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल त्या दोघा दाम्पत्य केदारींचे आम्ही शत आभारी आहोत. भगवान हमारे कन कन में है, भगवान हमारे अंदर है, तब हमारा देश ऐसे कार्यक्रम होगा तो सुधरेगा, आगे जाएगा. हमारे अंदर राम आएगा तो हमारे दिल में एक आदर रहेगा. हमारे देश के बारे में, हमारे समाज के बारे में, समाज आगे जाएगा. दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो राजो. दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो राजो. चौथ्या दिवशी वंदनी मला बाळाच्या रूपाची लागले सीमा. ऐशी बोलाली महादेव सीमा जो बाळा जो जो राजो. ऐशी बोलाली महादेव सीमा जो बाळा जो जो राजो.
मधून काय उगवल नारायण निज बाळा जो 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 निज बाळ जो 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 देवकी बसली मकरात 7 किल्ल्याच्या महालात 7 पुत्र मारिले आत निज बाळा जो 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 निज बाळ जो 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 मी जाते ग पाणी आला घरी सोडून मुकुंदाला दूध घाला विरजणाला निज बाळा जो 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 निज बाळ जो 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 बिजली कडाडून पडली यशोदेचे मूल रडले पारे वाली हुशार झाली निज बाळा जो 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 निज बाळ जो जो जो